हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे ना आमच्या इथे टाउनशिपमध्ये मंदिराचं इनॉग्रेशन आहे। गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जे आहे गणपती बाप्पा स्थापन केले आहे, तिथली पूजा आहे म्हणून जे आहे मम्मी पण 4-5 दिवसा अगोदर आली आहे। माझी तब्येत बरी नव्हती म्हणून भाऊ पण आलेला आहे। तर म्हटलं चला आता थोडं बरं वाटतंय तर मंदिरात जाऊन येऊ। तर लकीली असं झालं की आजच जे आहे गणपती बाप्पा मंदिरामध्ये नवीन मंदिर बांधलं आहे। तुम्हाला मी दाखवलीच आहे जुन्या ब्लॉगमध्ये। तिथे जे आहे श्रीकृष्ण राधाचं मंदिर आहे, तिथले तुम्हाला सर्व आजूबाजूचे मंदिर आहे त्याचंही पूर्ण तुम्हाला दाखवलेच आहे कसं आहे मंदिर वगैरे। आणि हे जे मंदिर आहे त्यांना कवर केलेलं आहे कारण पावसाळ्यामुळे, कारण ते जे आहे ना प्लायवूड त्याच्यापासून बनवलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत बांधकाम केले ते तसे ठेवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं संध्याकाळचं वातावरण आहे, व्ह्यू आहे। आणि संध्याकाळचाही एक ब्लॉग मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत। पण आता म्हटलं चला गणपती बाप्पाचं इनॉग्रेशन आहे, मूर्तीचं पूजा करणार आहेत, हवन आहेत, अनंत अंबानी आणि जे आहेत राधिका मॅम येणार आहेत रात्री। तर आता संध्याकाळी जे आहे दर्शनासाठी आलो, तर तुम्हाला म्हटलं चला शेअर करून देऊ हा आजूबाजूचा परिसर कसा आहे आमच्या इथला। आणि माझे जुने व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। मॉर्निंगचं जे मॉर्निंग वॉक, मंदिराचं दर्शन वगैरे सगळं मी दाखवलं आहे। त्यामध्ये शिवजीचं मंदिर आहे, राधाकृष्णजीचं मंदिर आहे, छोटे छोटे अवतीभोवती खूपच असं मंदिर आहे। आणि तुम्ही बघू शकता बाहेर जे आहे त्या साईडला हे नवीन मंदिर बनलं आहे, हे जे दिसते तुम्हाला तिथे, तर त्याचं उद्घाटन होणार आहे, तिथं मूर्ती स्थापना होणार आहे। आणि छान असं संध्याकाळचं 6:45 झाले आहे, तर इथं आरतीही चालू आहे। जय महादेव त्राहि मां शरणागत जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधने समानाय पूर्वा पोषण समर्पयामि उत्तरा पोषण समर्पयामि वस्त्र प्रक्षालना समर्पयामि। नीलकंठ महादेव की जय। जय शिव ओंकार प्रभु हर शिव ओंकार आरती करून जे आहे आम्ही घरी गेलो, त्यानंतर जेवण करून जे आहे 10 वाजता आलो। कारण की 10 वाजता जे आहे त्याच्या मतलब 8-8:30ला जे आहे आम्ही सगळं चालले गेलो होतो सगळं तिन्ही मंदिराची आरती करून। कारण की हवन वगैरे करायला जे आहे तर सगळे येणार होते, अनंत अंबानी आणि राधिका मॅम आणि बाकीचे त्यांचे फ्रेंड्स सर्कल जेही ते आहेत त्यांचे फॅमिली फ्रेंड्स वगैरे, त्यासाठी सर्वांना जे आहे रात्री 10 वाजता सांगितलं होतं। तर आम्ही जेवण वगैरे करून आलो आणि हे तुम्ही बघू शकता अनंत अंबानी आणि राधिका मॅम जे आहेत
ते जे असतात ना JCB सारखं काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये त्यांना डेकोरेशन केलं तिथं, त्याच्यात चढून जे आहे ना मतलब आणि ते वरती असं जातं, याला काय म्हणतात मला माहिती नाही. तर ते याच्यामध्ये बसून जे आहे मग छानपैकी असं खूप सेफ्टीने त्यांना असं वर घेतलं आणि पालखीसारखं जे पैकी छान फ्लावर्सने असं डिझाईन डेकोरेशन केलं होतं. आणि हे जे मंदिर आहे त्याच्याजवळ जे आहे वरती ध्वजा आहे, तर ती ध्वजारोहण होईल. त्यानंतर जे असं बाकी पूजा होणार होती, तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने ते दोघे असे वरती गेले आणि छानपैकी असं त्यांनी ध्वजारोहण केलं. गणपती बाप्पांची आरती झाली, त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि जे आहे प्रसाद घेऊन आलो. त्यानंतर जे आहे हे सगळं बाहेर इथे जे आहे असं डेकोरेशन केलेलं होतं, सजावट केलेली होती पूजेसाठी, कारण की हवन होतं म्हणून. तर इथे जे आहे सगळं अवतीभोवती तुम्ही बघू शकता, सगळे असं पूर्ण सजवलेलं होतं पूजेसाठी. तर अनंत अंबानी आणि राधिका मॅम यांनी इथे हवनची पूजा केली अशा. आणि तेव्हा जे आहे सगळ्यांना असं बाहेरच उभं केलं होतं, अलाउड नव्हतं म्हणून. त्यामुळे जे आहे मतलब व्हिडिओ वगैरे नाही घेतलेला.
आणि त्यानंतर दर्शन वगैरे करून जे आम्ही इथं आलो हवनचं दर्शन घेतलं छानपैकी. प्राकूनही खूप इथे प्रसाद पंडितजींनी सांगितलं तर घेऊ शकता मुलांना. ते सर्व मुलांनी जे आहे ते 56 भोगचे जे प्रसाद फळ सगळं चढवलेलं होतं. तर पंडितजींनी म्हटले की तुम्हाला हवं ते घेऊन घ्या म्हणून. तर प्राकवीने इथून जे फ्रूट्स वगैरे घेतले 1-2 प्रसाद म्हणून. आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं आणि मम्मीलाही छानपैकी खूप एन्जॉयमेंट वाटलं इथे येऊन. आणि मलाही खूप छान वाटलं कारण की बरेच दिवस आजारी असल्यामुळे घरातच होती आणि व्हिडिओही मी अपलोड करू शकले नाही आहे. त्यानंतर जे आहे अनंत मानी जे आहे घरासाठी निघाले. तर माझ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर नाही आलेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.